3 ते 4 दिवस झाले आम्ही जेवण अजिबात जेवलोच नाही, चाललंच नाही. बिहारमधनं मी चाललोय मुंबईमध्ये MT. पेपर सगळे दाखवले पण ते लोक एक्सेप्टच करायला तयार नाही. बघा शेवटी हा आलेला आहे त्यांचा अधिकारी गाडी घेऊन जायला RTOच्या ऑफिसमध्ये जमा करायला. तो ठिकाणी आता मी बघितले भरपूर एक छोटासा वासरू सुद्धा मेलेला आहे पाठीमध्ये. आणि बिहारची गाडी आहे आणि गाडी टायर फुटला आहे. तिथून गाडी इथे आतमध्ये टाकली आणि हा बघा हा ऑफिस आहे RTOचा. मला त्याला कोणी सेटलमेंटला बोलवला तर सेटलमेंटला जी अमाऊंट सांगितली ना 35,000 रुपये त्यांनी मला रेट सांगितला. 2.5 तास झाले गाडी माझी तिकडे RTO मध्ये जमा केली. तुम्हाला नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपण आता बघा ह्या पेट्रोल पंपावरती आहे आणि आपण काल रात्रीच आलेलो बरोबर बिहारमधनं UP मध्ये. कारण आता बरोबर जस्ट पाठीमागे बरोबर 10 ते 5 किलोमीटरच्या आतमध्ये वाराणसी आहे आणि ह्या पंपावरती आपण येऊन आराम केलेला. कारण बिहारमध्ये थांबू शकत नव्हतो, आपली गाडी खाली झाली आणि लगेच परतीचा प्रवास. कारण साधारण 150 किलोमीटर ते 150-200 आम्ही MT आलो. तिथे काय माल भेटणार नाही बिहारमध्ये. UP मध्ये सुद्धा माल भेटणार नाही. तर आता विचार केला आहे, काही प्रॉब्लेम असतात पण ते तुमच्याबरोबर शेअर करू शकत नाही. पण बिहारमधनं मी चाललो आहे मुंबईमध्ये MT. काय करणार, शेवटी माझीसुद्धा तब्येत बरोबर नाही आणि आतासुद्धा मला रात्री ताप होता आणि आता मला एवढा खोकला आहे ना, रात्रभर मी खोकत होतो. पण तरीसुद्धा आपल्याला जावं लागणार आहे मुंबईमध्ये MT. कारण इथे थांबून फायदा नाही. तर आपला प्रवास हा इथून चालू होणार आहे. आता जस्ट गाडी चालू केली, देवपतीवर केलेली आहे, फ्रेश वगैरे झालो मस्त की. तर चला मित्रांनो, आपण ह्या आपल्या जर्नीला, रिटर्नच्या जर्नीला एपिसोड 4ला सुरुवात करूया. तर चला मग. हा बरोबर इथला किलोमीटर आहे, साधारण 1700 किलोमीटर मुंबईचा, वाराणसी टू मुंबई. तर चला सुरुवात करूया. पूजा वगैरे झालेली स्वामींची सुद्धा आणि गणपती बाप्पांची सुद्धा. जाऊया तिकडे पहिला डिझेल फुल करून घ्या. बघा आपल्या गाडीमध्ये डिझेल आता 3 पॉईंट आहेत, म्हणजे 2 पॉईंट उरतील फक्त. हा नो, या सिटीचं नाव काय माहिती तुम्हाला? राजापूर. थोडीशी म्हणजे एक्सायटेड म्हणजे आपल्या कोकणातल्या राजापूरची आली. कारण बघितला पहिला बोला राजापूर आहे काय, कुठलं ना वेगळं नाव आहे. पण नाही, राजापूर या सिटीचं नाव आहे. हे बघा मित्रांनो, बरोबर आता आपण डिझेल टाकला बरोबर 2785, म्हणजे 2785 रुपयाचा आपण डिझेल टाकला आणि डिझेल टाकून पटकन निघालो. कारण सकाळी सुद्धा म्हणजे विचार करा 7:30 पावणे 8 वाजलेले तरीसुद्धा एवढी थंडी होती. जाम थंडी आहे UP मध्ये. मुंबईमध्ये तर ह्याच्यापेक्षा काहीच नसेल अजून, पण इथं नॉर्मल थंडी आहे तरीसुद्धा आम्हाला एवढी लागते. म्हणून गेलो पटकन निघूया इथं. आणि जेवढा रस्ता आज कटिंग पॉईंट तेवढा आपण बघायचा आज. पतलुकी, लालगंज आणि शिवमूर्ती नगर बरोबर पण इथे पोचले. भावा टोल ना, टोल मजबूत टोल. अरे आपल्याला टोटली फक्त जायलाच फक्त 3200 रुपये लागलेत. 3270 रुपये. विचार करा, एवढा टोल गेलाय 3270 रुपये. अजूनपर्यंत कुठल्या हायवेज असं नसेल असा गेलेला. पण मी फर्स्ट टाइम असं ही जर्नी केली तेव्हा माझा जो जायचा खर्च आहे ना लय बाहेर झाला आहे. पण ठीक आहे, आपण या मार्गे पहिल्यांदा गेलो, मला खूप बरा वाटला. कारण रस्ता खूप छान आहे हा बघायला गेलं तर. भले पैसे गेले तरी काय प्रॉब्लेम येत नाही, पण आपली गाडी आणि आपला जो माल आहे आणि आपले जे आतमध्ये चालक मालक आहेत ते सुखरूप राहिले पाहिजेत. म्हणजे बाकी काय नाही. चला पुढे आपल्याला लागेल हे लागेल बॉर्डर लागेल हनुमानाची. हे बघा आपल्याला लागलेला टोल. या टोलचा तुम्हाला एक किस्सा सांगतो. कारण माझे येताना डबल म्हणजेच ट्रकचे माझे पेमेंट कट झालेलं आहे. कारण काय होते, आपण जेव्हा आपल्या लक्षात नसतो तेव्हा आपण कुठल्याही जी लाईन खाली असते त्या लाईनीत आपण टाकतो. पण तीच आपली चुकी होते. कारण आपण इथे जे वरती स्टिकर लावलेले असतात ट्रकचे, ट्रक कार असे स्टिकर लावलेले असतात. पण आपण जे आपला जो फास्टॅग आहे तो जर
4 लेनचा असेल तर आपण त्या कार लेनच्या ह्याच्यामध्येच आपण टाकली पाहिजे. कारण बघा मी मागच्या टायमाला येताना मी टाकलेली ट्रकच्या लाईनीमध्ये, म्हणून माझे जे पैसे होते ते ट्रकच्या हिशोबात कट झालेले आहे. हेच ॲक्च्युली. पण इथे मध्य प्रदेशमध्ये आणि UP स्टेटमध्ये वरती टोलला फास्टॅग हे बघा सगळं फक्त फास्टॅग दिसते. बाकी इथे काही चित्र वगैरे काय लावलेलं नाही, फक्त फास्टॅग लाईन 3, 4, 5 असे दिलेले आहेत. काय ना काहीतरी कुठे ना कुठेतरी आपण फसतो जातो आहे, लक्षात ठेवा. कारण आपले पैसे वाचले पाहिजे बस, बाकी काय नाही. चला इथे सुद्धा 110 रुपये टोल आहे. आपण चेक करूया किती टोल जाईल. आणि मोठ्या गाडीचा आहे तो 180 रुपये. हे बघा काय दिसते, गाय. कारण ही परिस्थिती सगळ्या राज्यामध्ये आहे, फक्त एका राज्यामध्ये सोडून, हे सुद्धा कर्नाटकमध्ये. कर्नाटकमध्ये पण सुद्धा जे काही असे पॅच आहेत ते साधारण 50, 60, 70 किलोमीटरचे, त्या ठिकाणी फक्त रस्त्याच्या साईडला बॅरिकेड लावलेत. पण बाकीच्या राज्यामध्ये जे मोठमोठे हायवे आहेत त्यांना अजिबात बॅरिकेड न लावले. म्हणजे जे लोखंडाच्या जे तारा असतात, मी सगळ्यांना विनंती आहे जे जे मोठमोठे राज्य आहेत, बिहार झाला, UP झाला, मध्य प्रदेश झाला, किंवा राजस्थान झाला, दिल्ली झाला, गुजरात, मेन म्हणजे गुजरात. कारण गुजरात आणि राजस्थान या स्टेटमध्ये जास्त आपले गोमाता आहेत. यांचा जीव जाणं म्हणजे तुम्हाला काय वाटते, आपण काय यांना मुद्दाम उडवतो नाही. पण ह्यांच्यासाठी जर आपण सेफ्टी केली तर काय वाईट आहे. हे लोक जर हायवेला येऊ शकत नाहीत, मग ह्यांच्यासाठी जर आपण सेफ्टी केली तर, कारण हा मोठा हायवे आहे. हायवेला या लोकांना आतमध्ये एंट्रीच नाही दिली पाहिजे, हे गाय ना. तर म्हणून एक विनंती आहे की मी आता भरपूर ठिकाणी आता बघितले, भरपूर एक छोटासा वासरूसुद्धा मेलेला आहे पाठीमध्ये. कुत्रे, किती जीव जातो, कितीतरी जातात जीव. पण चुकीचं वाटते कुठेतरी, कारण एक जीवसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, भले तो कुठल्याही रूपात असेल. वाईट वाटते एखादा कुठला तरी जीव मेला तर. चला आपण जाऊया पुढे. आपला पुढेच आता बॉर्डर लागेल. घाटामध्ये बघा ॲक्सिडेंट झाला. आता जस्ट घाट काढा घातला आहे आणि बिहारची गाडी आहे आणि गाडी टायर फुटला आहे, हे बघा. म्हणून हे सगळे उलटे येतात या साईडला. ही बघा ही आहे बॉर्डर UPची. म्हणजेच आपण चालू याच्या आतमधनं. हां परमिट दिखाव जरा, गाडी आतमध्ये लाव्या आणि यांना परमिट दाखवूया. कारण बघ इथे आपल्याला थांबवलं आहे. किती मला किती भाई सगळं इथे सगळं दाखवावं लागतं. तुम्हाला दाखवतो, थांबा जरा. हे बघा आपली बघा या RTOमध्ये गाडी जमा केली आहे. त्या साईडला आपल्याला थांबवलं तिकडे, तिथून गाडी इथे आतमध्ये टाकली. आणि हा बघा हा ऑफिस आहे RTOचा. काय करणार ते बघा, तिकडे RTOची गाडी आहे. ती समजवलं तरी समजत नाही, पण प्रयत्न करतो आहे जास्त समजूत घ्यायचा. पण बघूया, जर झाला समजता आली तर घेऊया, ना तर मग आपला कॅमेरा काढावा लागेल. चला गाडी जमा केली आहे, पण आता आपली चावीसुद्धा जमा करणार आहे. बघूया चला पोलीस काय बोलतात. चला मित्रांनो फायनली निघालो आहे. बघा तिथे समोर RTO आहे, हा RTOचा ऑफिस. चला आपण या गल्लीमध्ये निघूया, कारण जाम त्रास म्हणजे त्रास दिला जाम. 3-3.5 तास वाया गेला तो, वाया. ते पण मुद्दामून. आणि त्यांना फाईन किती पाहिजे होतं तुम्हाला दाखवतो, सांगतो तुम्हाला. पण जरा पहिला हा बघा हा रस्ता आपण क्रॉस करूया. बॉर्डर मला निघालो नाही बघा, गाड्या किती थांबवल्यात बघा RTOने. एवढ्या गाड्या थांबवल्या आणि फुल तमाशा इथे. फुल म्हणजे फुल तमाशा चालू आहे मध्य प्रदेशमध्ये. मला जाताना काहीच थांबवलं ना, कुठेच नाही. मला बोलले तू जा भाऊ, तुझं स्वागत आहे जाताना. पण
मुंबईत येताना लय त्रास दिला भाऊ, लय. फायनली कसं बस नमस्कार करून हात जोडून पाया जोडून पायाला लावला हात, तेव्हा सगळं काय झाला. शेवटी स्वामींचं नाव घेतलेलं आम्ही दोघांनी सुद्धा, महेशनी सुद्धा. नंतरला मग सुटका झाली. पण त्याच्या आधी असं घडला, आमची पहिली तिकडे गाडी पार्किंग केली, जमा केली, अर्धा तास तिकडे थांबवलं, सगळ्यांना कॉन्टॅक्ट केला. पण सगळेजण बोलायला लागले, रवी भाऊ पण बोलायला लागले की तुझं तर सगळं ओके आहे. सोमनाथ पण बोलायला लागला तुझा पण विजू ओके आहे. मग मी RTOवाल्यांना कॉल केला. RTO बोलले की प्रोसेसमध्ये आहे. मग अजून मी एकाला, जो मुंबई RTOमध्ये एक आपला मित्र आहे, त्याला कॉल केला. तो बोलला की तुझं जे पेमेंट आहे ना तो सक्सेसफुली झालेला आहे, तर हीच तुझी रिसीट आहे आणि हीच तुझी पावती आहे. तर नंतरला त्यांनी मला सेटलमेंटला बोलवला. मला बोलला की मला एवढे घाबरत होते, बोलले की तुझ्याकडे टॅक्स पावती नाही आहे, परमिट नाही आहे. बोललं परमिट मतलब क्या? मी त्यांना TP दाखवत होतो. मग TP म्हणजे काय? टेम्पररी परमिट. म्हणजे आपण 7 दिवसामध्ये जेव्हा आपण इथून राऊंड मारू कुठल्या अदर स्टेटमध्ये, म्हणजे आपण आता चाललो आहे बरोबर MP मधनं, तर तो 7 दिवसाचा आपल्याला एक परमिट भेटतो, टेम्पररी परमिट. तो सुद्धा मी काढलेला. आणि RTO परमिशन ती सुद्धा मी काढलेली, पण ती प्रोसेसमध्ये होती. पण मला त्याला कोणी सेटलमेंटला बोलवला. तर सेटलमेंटला जी अमाऊंट सांगितली ना, त्या शरीरामधला जो हृदय धडधड करायला लागला. 35,000 रुपये त्यांनी मला रेट सांगितला की 35,000 रुपये दे दो सर जी और आप चले जाओ. बोले 35,000 रुपया? बोलो भाई साहब 19,000 रुपये मेरा गाड़ी का EMI है, आपको कैसा दे दो 35,000 रुपये, और किस चीज़ का 35,000 चाहिए? म्हणजे विचार करा, त्यांनी 35,000 रुपये कुठल्या अमाऊंट त्यांनी हिशोबाने सांगितलं. आमच्याकडे सगळं ओके आहे, काहीच नव्हतं ठेवलेला. आणि ज्या राज्यामध्ये मी जातो त्या राज्याचं मी सगळी परमिशन टोटली जे काय काढायचं आहे ते सगळं मी काढत होतो. भले काय खर्च झाला ते चालेल, पण जाताना मला काय त्रास दिला नाही भाऊ, खरं सांगतो. मी जाताना एक्सेप्ट केला, मी चांगली वाहवाह पण केली मध्य प्रदेशची. पण मला जे आता मला येताना म्हणजे मुंबईत मी येतोय तेव्हा मला एवढा त्रास दिला. मला 2.5 तास झाले. गाडी माझी तिकडे RTOमध्ये जमा तर केली, चावी पण काढून घेतली. नशीब गोप्रो साईडला काढून ठेवलेला. विचार केला जर जास्त का अति केला तर मग त्यांचा वाजवला असा बँड बाजा. मी डायरेक्टली मग आपला तुम्हाला डायरेक्टली ब्लॉगवरती मग तुम्हाला मी त्यांना घेतलाच असता आणि त्यांना प्रसिद्ध पण केला असता. त्यांना नियम पण त्यांच्याकडनं विचारले असते, बाबा TPचा अर्थ काय, RTO परमिशनचा अर्थ काय, त्यांना सगळं विचारलं असतं. पण होती लेडीज, ती पहिली बोलत होती हेकडीमध्ये. नंतरला माझी जी प्रेमाची भाषा होती समजवायची, मी तर डायरेक्टली हातापाया डायरेक्टली जोडायला जात होतो. तिला बोललो मी आप मेरे दीदी जैसे हो. दुसरा एक पोलीसवाला म्हातारा होता, तर मी त्याला बोललो आप मेरे पिताजी के जैसे हो, आप मेरे पिताजी लगते हो. तर अशा खूप काही गोष्टी घडल्या आणि कुठेही घडू शकतात. पण तुम्हाला मी तुला तर हे सांगतो की कुठेही तुम्ही कुठल्याही राज्यात जा आणि कुठलीही गाडी घेऊन जा, मोस्ट ऑफ गुड्स कुरिअरच्या गाड्या, कारण तुम्ही जे व्हाईट प्लेट गाड्या असतात जे पर्सनली यूज करतात ते कुठेही घेऊन जाऊ शकतो ऑल इंडियामध्ये. पण ज्या तुम्ही जे गुड्स कुरिअरच्या गाड्या आहेत त्या घेऊन जाताना काळजीपूर्वक कुठच्याही राज्यामध्ये घेऊन जावा. कारण सतवणारा व्यक्ती हा कुठला चेहरा बघून थांबवत नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला कोण ना कोणते तुम्हाला थांबवणार आणि पैसे काढायचा प्रयत्न करा. 35,000 रुपये म्हणजे विचार करा, खायची गोष्ट नाही. कमवायला गेला ना तर कमी कमी 3 महिने तरी जातील. त्याला बोलो मला एवढा भाडा नाही लागला 35,000 रुपयाचा. काय बोलणार. पण शेवटी तिला फायनली सगळं सांगितलं मी. तिला बोलो मी RTOमध्ये मी फोन केला मैडमला बोलो मैडम मैंने RTO में फ़ोन किया था. RTO बोला कि आपका सब क्लियर है तो उधर रुकना नहीं, उसको पैसा 500 रुपये भी देने देना. मग तेव्हा तिने माझी पेपर चेक केले, लायसन्स, RC बुक, त्याच्यानंतर फिटनेस, PUC, इन्शुरन्स सगळं चेक केलं. मी त्यांना सगळं देऊन टाकलेला. असं मी माझ्या गाडीमध्ये सगळं ठेवतो. तर त्यानंतर मला बोलली आपका चावी किधर है, तर आपके पास ही आहे. तर चावी घेतली. त्यानंतर माझ्या मनात जरा जास्ती भरली, बाबा आता माझा मन शांत झालं. म्हणजे महेश पण तेव्हा खुश झाला. तेव्हा महेशच्या तोंडावरती खरं सांगतो हसू आला, हसू. कसं म्हणजे तुला तेवढा उन्हामध्ये येऊन तुला कसं वाटत होता?
गळ्यात अडकलं होतं सगळे इथे. इकडे नाही तिकडे नाही. अरे शप्पा सांगतो, मला असं वाटलं होतं आम्हाला इथे त्रास देतील, पण फायनली स्वामीच्या आशीर्वादाने आम्ही सुटलो. हे बघा आता बघा प्रवासाला निघालो फायनली. आता पुढे लागेल आपल्याला रिवा लागेल. मग जाऊया पुढे. चला आता बरोबर पोचलो आपण, बरोबर रिवाला पोचलो आहे. हा मध्य प्रदेशमधला एक चांगला प्रसिद्ध एक छोटासा शहर आहे. तर मित्रांनो हे बघा गाडी लावली इथे पार्किंगला, कारण भूक लागलेली. पण मग नंतर महेश बोलतो की मी जेवणार नाही, काहीतरी आंघोळ वगैरे करूया. तर महेश गेला आंघोळीला. हे बघा या साईडला आहे बरोबर विराज फॅमिली रेस्टॉरंट अँड धाबा. मलासुद्धा आता आंघोळ करायची इच्छा आहे. मी आंघोळ करून डायरेक्टली पहिला आराम करणार थोडासा अर्धा तास, मग जाणार पुढे. एक तर आधीच डोक्याला टेन्शन दिला त्या MP च्या RTOने. चला पहिला आंघोळ करूया, कारण 2 दिवसाचे कपडे दे. एक नंबर झाले आंघोळ. हे बघा या ठिकाणी आमची आंघोळ गेली असते. नो आपली फायनली गाडी बघा मस्त धुवून एकदम मस्त चकाचक झालेली आहे. आता आपण निघालो परत आपल्या ह्या दिशेला, म्हणजेच मुंबईला. हे बघा बघितला असली गाडी जाते फास्ट. आणि आता आपली गाडी चालवतो आहे तो म्हणजे आपला महेश दादा. मला बोलला की विजू तुझा थोडा वेळ आराम कर. मला माहीत नव्हता तू ड्रायव्हिंग करतो म्हणून, पण मला बोलला की मी गाडी चालवतो विजू, काय टेन्शन घेऊ नको, तुला जेवढा आराम पाहिजे असेल तेवढा मी तुला देऊ शकतो. बोललो ठीक आहे चालेल. बरा झाला. बघा आता दादा गाडी काढत घेतलं आहे बघ. अनु बघा स्टेअरिंगवरती कोण बसलाय बघा, महेश दादा. दादा मला बोलत होता आराम कर. तर ठीक आहे चालेल, तेवढं चालत आहे तेवढं जाऊ दे पुढे. मग आपण त्याला सुद्धा आपण आराम द्याय. बघा आता पोहोचला पण सनसेट बघा किती छान आहे. त्याच्या अंतरावरती बघा आम्ही इथे थांबलो, कारण घेतलेली महेशदादाने गाडी आणि त्याला असं वाटलं की इथे जरा थांबायची इच्छा झाली. आम्ही रनिंग करून आलो इथे आणि या बघा या हॉटेलला थांबलो जरा 2 मिनिटासाठी चहा प्यासाठी, कारण भरपूर म्हणजे पुष्कळ थंडी लागते. आणि मी बसलेलो एडिटिंग करत. पण आता इथे बघा महेश काय करतोय. हे बघा इथे आम्ही दिलेली आहे मस्त की भजी प्लेट, आणि ही भजी प्लेट यांना शिकवली कोणी, हे बघा त्यांनी महेशनी. महेशचा चेहरा दाखव. हे बघा महेश, ही बघा ही आपली भजी सेम मुंबईची पद्धत यांना दाखवली. म्हणजे आता मुंबईचा धरणा पण आता सगळं इथे यायला लागणार वाटतं 100%. कारण इच्छा तर होती थांबायची. महेश बोलत होता की आपण पुढे तर मस्त चहावर पिऊया, पण थांबलो बरा झाला. आता मस्त भजी प्लेटची ऑर्डर दिलेली आहे. बटाटा भजी आणि कांदा भजी आलेली आहे. हे सगळं महेशने बाबूने दिलेलं आहे. हे बघा इथे या साईडला थंडीपणे खायचा फक्त आनंद करा हाच आहे. बघा मग गरम गरम इथून एक नंबर बघा. चला पटवून नाश्ता करून निघूया. चला मित्रांनो निघूया आता. हे बघा महेश सुद्धा बसलेला आहे. आपण डायरेक्ट जागा आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आता वाजल्या जातं बरोबर 6:30 आणि 6:30 वाजता काळोख बघा. मित्रांनो आम्ही नाश्त्यावर करू. आता आम्हाला भरपूर वेळ झाला आहे, मी प्रवासच करतो आणि एवढी थंडी आहे ना, खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर. आता आम्ही जस्ट टेम्परेचर चेक केला तर किती असेल तुमच्या अंदाजे. आता तुम्हाला नाही समजेल आम्ही कुठे आहे आणि कुठे नाही, पण आता आम्ही आहे बरोबर जबलपूरला. आणि या ठिकाणी आता बरोबर टेम्परेचर आहे साधारण 13 ते 12 एवढं टेम्परेचर. आणि पहिला सीझन चालू झाला थंडीचा आणि एवढी थंडी पुष्कळ म्हणजे पुष्कळ. आता साधारण आम्ही जस्ट जबलपूर सोडला आहे, अजून इथं बरोबर नागपूर आहे 290 आहे. जेवायचं अजून का प्लॅनिंग नाही, पण महेश दादा बोलला की आपल्याला डायरेक्ट जायचं आहे पहिला वाडीमध्ये. तर आपल्या तिकडे लवकर जायला लागेल. तर चला आपला प्रवास चालू ठेवा. आणि हा जो रात्रीचा मी जो व्हिडिओ काढतोय की आपल्या लाईटचा इफेक्ट आहे, कशी वाटली तुम्हाला ही लाईटचा इफेक्ट कमेंट करून सांगा. तर चला आपला प्रवास चालू ठेवा. आणि कंटिन्यू 1.5 ते 2 तास झाले महेश दादांनी गाडी चालवली आहे. थँक्यू सो मच महेश दादा गाडी चालवल्याबद्दल. तर चला जाऊया आपला प्रवास चालू करूया. आणि माझ्या लाईफमधला
रिटर्नचा प्रवास बरोबर 1870 किलोमीटरचा MT जाण्याचा पहिल्यांदा असणार आहे. कारण मी बिहारवरनं मुंबईला चाललो MT. कारण परिस्थिती अशी आहे, काय करणार, पण जावं लागते. पण माझ्या लाईफमधला पहिल्यांदा असा होणार आहे की मी खाली गाडी घेऊन चाललोय मुंबईला. वाव, अति सुंदर. मै सुद्धा असते बघा. काय नाही, ॲक्च्युली झोप घेण्याचा प्रयत्न करतो पण झोपच येत नाही. भावनू, गाडी पार्किंग लावली आहे या ट्रकच्या पाठीमागे आणि आपल्याला बघा त्या हॉटेलजवळ जायचं आहे. राजा बाबू, राजा हिंदुस्थानी मधला तो हिरो आहे राजा बाबू. त्याच्या हॉटेलमध्ये जायचं जेवायला. गाड्या बघा बाबा, मी बघा चादर बिदर सगळी अंगावरती घेऊन आलोय. एवढी थंडी बघा. हो ना, गाडी आहे, गाडी लवकर ये, हळूहळू. चला जाऊया हॉटेलला, पहिला खाऊन घेऊया. भाऊ नाही बघा, आपण आलोय वैष्णवी या धाब्यावरती आणि आम्ही जेवण मागवलं आहे बघा. असा रिटर्नच्या प्रवासामध्ये पहिल्यांदा असं चांगला जेवण भेटणार आम्हाला. बघा चना मसाला आणि बघा ही डाल तडका चांगला बघा. मस्त जरा जेव मस्त पद्धतशीर. अजिबात आम्हाला 3 ते 4 दिवस झाले आम्ही जेवण अजिबात जेवलोच नाही, चांगलं मनासारखा नाही खाल्लंय. मी तर जास्त नाहीच कधी, म्हणजे माझी तर तब्येत डाऊन होती, पण त्यांनी सुद्धा जास्त नाही खाल्लंय. पण आज बघूया, प्रयत्न करूया. बघा चना मसाला, वाव एक नंबर. चला सुरुवात करूया. ना जेवण वगैरे मस्त निघालो आणि खूप छान जेवण होता. लय भारी म्हणजे लय भारी टेस्टी होता. आणि 3 ते 4 दिवसानंतर आम्हाला असा चांगला जेवण भेटलं. वैष्णवी हॉटेल खतरनाक. डोळ्यावरती जरा झोप यायला चालू झालेली आहे. आता 12:30. फक्त चांगला कुठेतरी पेट्रोल पंप. त्याच्या आधी आपल्याला इथनं बरोबर 70 किलोमीटरवरती आपला महाराष्ट्र लागतो. तर एक चूक झाली आहे UPमध्ये, पण आता नको करूया, डायरेक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये घुसूया, जेणेकरून आपली सेफ्टी जास्त होईल. तर विचार तेच करतो आहे की डायरेक्ट आपण आपल्या महाराष्ट्रामध्येच प्रवेश करायचा. तर चला, पुढे आपल्याला लागेल होता बरोबर कुठे छोटासा एक गाव लागेल, तो पहिला क्रॉस करून घ्या. टोलचा गाव खवासा आणि मध्य प्रदेश इथे संपासा. आपण आपल्या महाराष्ट्रात यवाचा. आपण आता टोल भराचा आणि लगेच आपल्या जन्मभूमीत जावाचा. चला मग फायनली आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या राहत्या घरी प्रवेश करतोय. बघा मित्रांनो, बघा मित्रांनो, आपण फायनली टोल क्रॉस केला. पहिला तर जाऊया डायरेक्टली वाडीमध्ये. कारण भावानो बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये उतरवतेला बघा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. गव्हाचा ट्रक आहे पूर्ण आणि हा अपोजिट साईडने आला इथे. आणि आपला महाराष्ट्रामधला ट्रक आहे तो बघा, संपूर्ण बाहेर पडलेला आहे. आता आपल्याला जवळ लागणारा गाव रामटेक, मनसर, मौली, नागपूर. म्हणजे आपण आता नागपूरमध्येच आहे, पण आपल्याला हे जवळपास लागतील मनसर आणि रामटेक, नागपूर. मंडळीनो, फायनली आपण आता इथे पोहोचलो आहे. हो म्हणजे खूप झोप येते. आता वाजले तिथे बरोबर 3 वाजले आहेत, कारण कंटिन्यू आपण गाडी चालवतोय. गाडी आज काय थांबवली नाही कुठे, फक्त जो प्रॉब्लेम झालेला RTOच्या इथे, ते म्हणजे मध्य प्रदेशच्या बॉर्डरला, UP आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरच्या इथे आपण गाडी थांबवली. फक्त ते 3.5 ते 4 तास आपण तिकडे गेले. त्याच्यानंतर आपण इथे अगोदरच पोचलो असतो, पण अशी प्रॉब्लेम होती, मला वाटला नव्हता. पण आता खूप म्हणजे खूप झोप येते. तर आजच्या भागाला आपण इथेच रजा घेऊया.